अप्पा कशा काय आल्या? अहो बाई मला जवायचा फोन आलता ना, तुमच्या पोरीले पाहुणचार आहे म्हणते, तर येतं म्हणे जेवायले, म्हणून आली बाप्पा मी. जवायनं बोलावलं मग म्हणून येणं झालं. हां असं होय. पण आमच्या घरी पाहुणचार घेऊन सर काही नाही बाप्पा. तुमच्या हाती तुम्ही जेवायला आलेच आले वाटते, डब्बाही नाही आले का बाप्पा? नाही हो बाई, मी तर काही येत नव्हती बाप्पा डब्बा घेऊन. पण नाही काय माझी पोरगी म्हणे आई बाबाला घेऊन यायचं म्हणे सोबत जेवायले, तर तिचे बाबा गेले वावरात, बाय आहे तर कापसूस वेस नाही यायचं. मग त्याचं काही येणं होत नाही म्हटलं, तर मग ते म्हणे डब्बा घेऊन यायचं म्हणे, बाबासाठी डब्बा घेऊन जायचं म्हणे. मग जेवते म्हणे बाबा, स्वयंपाक काय करतो म्हणे तू एकट्यासाठी, काय एकट्यासाठी स्वयंपाक करत बसता म्हणते. पण बाई आमच्या घरी काही पाहुणचार घेऊन काही आहे नाही बाई. ये ना बस ना, तुम्ही बसायचं असेल तर बस ना. पण मला तर जवायचा माझ्या पुरीचा फोन आलता का आज म्हणे पाहुणचार आहे बा म्हणे तुमच्या घरी, म्हणून मग मी आली, नाही तर काय मी येत होती बापा. अहो बाई तुम्हाला कमी ऐकू येते ना, कमी ऐकू आले म्हणून तुम्हाला असं ऐकू आलं असेल. त्यानं काही दुसरं म्हटलं असेल, तुम्हाला वाटलं असेल दुसरं. असं किसं काही नाही बापा, आमच्या घरी पाहुणचार घेऊन काही नाही. माझी पोरगीन जवळ इथं माझ्या बहिणीच्या घरी गेले. नंद राणी कुठे गेली बापा? माझी पोरगी राणी बोलाव ना तिले. ते घरी नाही आहे, ते घरी असले ते गेली ना त्याच्यासोबत माझ्या बहिणीच्या घरी. त्याला बोलावलं होतं बाई, चौघारी ये जा म्हणे, लय आग्रह करे, म्हणून त्या गेले. आता दोघंही सगळेजण गेले, ते सोबतच गेले, एकाच गाडीत गेले. पण मला तर तुमची पोरगी दिसल्यासारखी झाली, ती या समोरच्या घरी दिसल्यासारखी झाली ना. कोण सांगितलं बाई तुम्हाला? कोण सांगाले? हा काही लावता काय? दिसली काहीच नाही दिसली तुम्हाला. खोट्या बोलता निसते, बाईच्या जातीला एवढं खोटं बोलणं सोपते का बाबा? का हिन बाई तुमचं म्हणणं काय होतं पहिले मला सांगा. तुमचं ही म्हणणं काय होतं? म्हणणं काय असाले मी आणि लागत तुमच्याकडे जेवायला भैयाच बायाने करून आल्या. अहो कांताबाई, माय म्हणणं असं नव्हतं बाई. पहा बरं, तुम्हाला बात्ताच बेकार वाटलं बाप्पा, बात्ताच बेकार वाटाले. आणि तुमच्या पोरी किती न्यायला कधी येतात? कधी न्यायला येत नाही, काही नाही, स्वतःच्याच पाय नाही येते, सगळे पैसे नेते इथून. मार तुमचं तर घर भरून चालू राहते. काही नावाला विशेष केला का चालली इथून घेऊन, चालली झोरेच्या झोरे भरून. कायचं व्हायचं नेहमी हे गावातल्या गावात काही पटलं नाही बाबा मला. कायची तुमची ऐकून घेऊन तर जास्तच बोलून आल्या. मला वाटते माझ्या पोरीची सासू आहे म्हणून मी बोलत नाही, तर माझ्या डोक्यावर नचनाल्या, डोक्यावर नाचले. तुम्हाला बोलता येते मला बोलता येते ना. कायची तुमची सून झोरे भरू आणते माझ्या घरी. माझी पोरगी कायची झोरे भरू आणते. आणणारे मोठ्या लावणारे तर काही तर आणत नाही. कुट्टी कावडी माझ्या घरचं नाही, सगळं भरू डाळ तांदूळ सगळं आणते. तुमच्या घरचं कायची सोय नाही राहत. मला तर माझ्या जवळ म्हणे का म्हणे काही नाही आले आज लागत म्हणे, तुमच्या पोरीला आमच्याच घर राहू द्या म्हणे, काही नाही म्हणे, इथंच आहे म्हणजे सगळं सुख. आणि तुम्हाला वाटत असेल म्हणे पोरीसोबत राहावं होतं, मग तुम्ही येऊन जा म्हणे आमच्या घरी राहिले म्हणे, या आले राहून झाले. तुम्ही तर अशा बोलता एक दिवस आलं तर काय बाप्पा, 8 दिवस आलं तर तुमच्या तर डोक्यावर बसायचं आहे. अशी बाई पाहिली नाही मी, अर्काटवानाची. अर्काट लय आहे बाप्पा. कधी तुम्ही पाहिलं काय? कधी पाहिले का सासू सासरे पोरीच्या घरी राहिले असते म्हणून राहिले आले? ज्या जुन्या पद्धती आहे त्या चालू राहू द्या, नवीन नका लावू. काहीच्या काही लावत राहता. कधी येते का पोरगीच्या घरी मायबाप राहिले इथं चालल्या मोठ्या उज्जागिरी दाखवाले? त्या दोघा नवरा बायकोला समजत नाही. तुम्ही घेता त्याचा फायदा. काही नाही, तुमच्या पोरीला घेऊन जा तुमच्या घरी 8 दिवसासाठी. घेऊन जा, पाठवा तिच्या बाबाले. तुम्ही इथं काही जास्त लाडत नको जाऊ. तुम्हाला काय लाड करायचे तुमच्या पोरीची नेऊन न्या. मी काही न्यायला नाही म्हणत नाही तिले. तुमच्या घरी घेऊन जा, चांगलं खाऊ पिऊ घरा, काय घराचं आहे पाठवून द्या आमच्या घरी वापस. इथं लावलं तर तुमच्या जवायनाने कमावून ठेवलं. माय नवऱ्याची धन आहे सगळं, इथं धन इस्टेट असले. माय बाई पोरग काय बोलते, माय काय बोलते, काही ताळा ढंगणी काही चवणी आहे बोलाची. इन होय का काही होय, तू मी वर बोलते. काही अक्कल नाही दिली का काय मी बाप्पा? कशी बाई आहे तर वत्रडवानाची. का पण निर्लज्ज बाई, इथं मलाच शिकून आली ज्ञान गुण. चलती वय घरून माया, त्या बाप्पाचं घर आहे काय समजलं? माया घर आहे, माया घर असाले. चलती वय इथून, नाही तर दिन एखादी कांचलीत. काय करतो तू? करून घे, काय करायचं तुला? तर मोठी चालली तिथं तेच घर आहे काय एकटीचं? त्या घरापेक्षा माय घर मोठं आहे, चांगला बंगला असा रे, मोठं गमान दाखवतं सडल्या घराचं. माय घर त्या घरापेक्षा मोठा आहे, चांगला आहे. म्हटलं माय पोरगे म्हणाली तर आली नसती सडल्या घरात, पाय नसता ठेवला. घरात सडलं घर म्हणतो, मग घरात सडलं घर म्हणतो. थांब दाखवत तुला बत्ती देतो आता. ती तर माझ्याच घरी येऊन मला काय दिकानून शिकून आली. मोठी चालली तर स्वतःला मोठी समजतं, हुशार. तिथे कयकली पोट्टी मोठी हुशार समजते. चालती वा इथून, निघ लवकर. इथं कोणी थांबायचं तुला बोलावलं नव्हतं. चालती वा इथून. हिनं मला मारलं. कोणी वाचवा. कशी बाई आहे बापा? याच्या पुढे माझ्या घरी दिसली नाही पाहिजे. दिसली तर पाय, आता तरी पाळलीस तुला खाक तर खा आली. याच्या पुढे चांगली ठोकन चांगली उठ्याच्या कामाची राहायची नाही, कुठं जायच्या कामाची राहायची नाही. पाय त्या पोरीला सांगितलं तर पाय चांगली ठेसन अजून तुला चांगली ती बत्ती देईन. नाही बाप्पा, मारू नका. नाही सांगत मी, माझ्या पोरीला नाही सांगत तुमचं नाव. चालवायच सारखी घरी. इतकं नको दाखवू, हुशार आहे, मोठी चालली, नाक वर करून इथं आली. अशी अरकाट बाई मी माझ्या जिंदगीत नाही पाहिली बाप्पा. मी तिच्या घरी जेवायला आली ती, लाता खायला आली ती, मला लातात देऊन पाठवलं ना. याच्या पुढे येतो का मी हिच्या घरी? अशी अरकाट बाई. पोरीला सांगितलं माझी पोरगी भांडण करते, अजून मला मारून गिरून बाप्पा. जाऊ दे, नाही सांगितलेलं बरं. मला ऐकूच नाही आलं पाहिजे. पाय काही माझ्या सुनीनं मला म्हटलं तर तू तिच्याजवळ लावलं काही करशील तर ते माझ्या घरात भांडणं करण. कशी चांगली राहते तर लावशील काय माझ्या घरात भांडण? लावलं तर पाय तू, मी आहे तू आहे, मग माझ्या दुसरं नाव नको सगळे जो. मग म्हणशील सांगितलं नाही आत्ताच सांगून देतो.
नाही बाप्पा, नाही बाप्पा, मला मारू नका, मारू नका. नाही सांगत मी, नाही सांगत मी की तुमच्या एवढी नाही आहे. माझं काही एवढं हे नाही आहे. तुमच्यासारखं कपट मला बोलावलं होतं म्हणून मी आली बाप्पा.